मॅच मध्ये जाऊया बॉलिंग ट्रॅक वरती हर्षल. पहिला चेंडू यावेळी थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळी 4 धाब्यांसाठी 4 धाब्याने श्री गणेश झाला कळाव संघाचा पहिला फटका आला कल्पेशच्या फलीतून. या 4 धाब्यांसाठी या 4 धाब्याने धावफलक जोडलं गेले संघाचं 4 आकड्यावरती आहे. श्री गणेश झाला या 4 धाब्याने पुढचा चेंडू बॉल ट्रॅक वरती हर्षल. पहिल्या चेंडूची घणाघाती प्रहार आला 4 धाब्यांसाठी. पुढचा चेंडू कशा रीतीने असेल हर्षलचा. टॅप केला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली धावतोय. इथे एकदा मिळतीये दुसरी साठी प्रयत्न. इथे चेंडू फरार 4 धाब्यांसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार आले कल्पेशच्या फलीतून. बॅक टू बॅक 2 चौकार कल्पेशच्या फलीतून आले गोलंदाजी हर्षलच्या याच्यातून. पाहायला गेला पी म्हणतो षटक. बॅक टू बॅक पाहायला गेला तर पहिला थर्ड मॅनला नंतर गल्लीतून पॉईंट चेंडू निघाला. बॅक टू बॅक 2 चौकार. पुढचा चेंडू बसेल कल्पेशसाठी. चांगला चेंडू पडल्यानंतर डायरेक्ट यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. आता कुठेतरी ओळखला ते म्हणजे हर्षलने कल्पेशला. आणि आता या चेंडूवरती निर्धाव चेंडू सांगता झाली. षटक क्रमांक 1 मैदानात चालू असताना धावपलकडे धाबा गेल्या कळंब संघाच्या. टोटल 8 3 चेंडूंची फेकी मैदानामध्ये झाली आतापर्यंत. पुढचा चेंडू हर्षलचा. या बेली पुन्हा एकदा चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी येतोय. ओके बॅट कट ओके. 4 धाब्याने इथे धावफलक जोडलं जाईल संघाचं. धावसंख्या टोटल 12 या आकड्यावरती असेल. आतापर्यंत 4 चेंडूची फेकी मैदानामध्ये झाली आहे. इव्हनचं षटक हर्षलच्या हातामध्ये सोपवलंय. आतापर्यंत धाबा खर्च केला त्या टोटल 12. पुढचा चेंडू बसेल कल्पेश साठी. या बेली सुबैर चेंडू अवंतर धाव मिळाली. अवंतर धाब्याने पुन्हा एकदा धावफलक जोडलं जाईल संघाचा. ते म्हणजे टोटल 13 या आकड्यावरती. यावेळी पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 स्पीड चेंडू 2 अवंतर धावा बॅक टू बॅक 2 स्पीड चेंडू टाकलाय. पाहायला गेला हर्षलच्या गोलंदाजीतून कुठेतरी थोडस लाईन चुकतीये थोडस धावा टोटल जाऊन पोहोचला ते टोटल 14. आणि पुढचा चेंडू कल्पेशसाठी. पंचाकडे आपली पंचांचं बोट वरती यायच्या आधी कल्पेश सालुंके मैदान सोडून मात्र हे शिस्तप्रिय केले. कल्पेशकडे ओळखलं जातं. विकेटचा पतन पहिला मोठा हादरा बसला कल्पेशच्या सोपामध्ये. नवीन बॅटर कल्पेशची जागा भरण्यासाठी नवीन बॅटर भावेश मैदानामध्ये दाखल होतो. यावेळी पाहायला गेलं तर 5 चेंडूंची फेकी झाली आतापर्यंत. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या टोटल 14 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू असेल चांगला होते इथून सुभाष पीबनच्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकिंगसाठी खेळतोय भावेश. त्याच्या समीर जोडलाय सलामीचा फलंदाज अभि. बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद. आतापर्यंत धाबा आल्या 14. यावेळी लेफ्ट फुटचा चेंडू इथे क्षेत्राचे जज करतोय. इथे काही चुकी नाही. दुसरा हादरा बसतोय भावेशच्या स्वरूपात. षटक क्रमांक 1 संपुष्ट झालं. करती धाबा जोडल्या गेल्या 14. 2 विकेट.
बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गणेश घारे असेल बॉलिंग ट्रॅक वरती दुसरा षटक स्वतःचा वैयक्तिक संघासाठी दुसरा आणि पाहिला गेला पीमाच्या षटकात हर्षदने धाबा खर्च केला. टोटल मैदानामध्ये पाहिला गेला तर टोटल 14 या आकड्यावरती असेल. निश्चितच आणि पहिला कल्पेश नंतर लगेच भावेशला परतावा लागला आणि सलामीचा बॅटर अभि आता स्ट्रायकिंग साठी घेतो. समेत जोडला गेला. नॉन स्ट्राईक साठी फलंदाज जयेश. इथे सामना होते सुरुवात बॉल ट्रॅक वरती गणेश घारे स्ट्रायकिंग साठी गेलतो. अभि नॉन स्ट्राईकला जयेश. सामन्याला होतो इथून सुरुवात. षटक क्रमांक 2 मैदानात चालू असताना पहिला चेंडू गणेश घारेचा अभिसाठी. रिवर्स फटका खेळण्याच्या बेटामध्ये इथे मिस टाइम झाला फटका. इथे चेंडूची होते निर्धाव चेंडूची सांगता मैदानामध्ये. पहिला चेंडू गणेश घारेचा होता तो रिवर्स फटका खेळण्याच्या बेटामध्ये मिस टाइम झाला फटका अभिचा आणि इथे आता निर्धाव चेंडूची सांगता झाली. धाबा गेल्या टोटल 14. चेंडू यावेळी रिवर्स फटका. इथे चेंडू जातोय 1 बाउन्स येतोय 4 धाब्यांसाठी चौकार. तळाव संघाचं पाहायला गेला तर 18 या आकड्यावरती असेल. 2 चेंडूंची फेकी झाली आहे. रिवर्स फटका पहिला खेळला मिस टाइम झाला. दुसरा चेंडू पुन्हा एकदा रिवर्स खेळला तो चेंडू 4 धाब्यांसाठी जाऊन पोहोचला. चेंडू गणेश घारेचा गतीमध्ये परिवर्तन केलं. यावेळी गणेश घारेने ओळखला अभिला आणि गतीमध्ये परिवर्तन केला. यावेळी पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानात. 3 चेंडूची फेकी झाली आतापर्यंत. धावपलकडची धावा आल्या 18 या आकड्यावरती. यावेळी दिशा दाखवली अभिने. यावेळी गुड्डा टेक यावेळी क्षेत्र हे चेंडू खाली धावतो. या चेंडू यावेळी फरार. सागर सर आमचे ऑफिशियल पंच इथे मैदान हात करून 4 धाब्यांसाठी. या 4 धाब्याने धावफलक पुन्हा ढकलला गेला. संघाचा टोटल आला गेला तर 22 आकड्यावरती असेल. धावा जोडला गेला 22. शेवटच्या अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील मैदानात. 4 षटकांचा सामना आणि दुसरं षटक मैदानात टाकलं जात आहे. गणेश घारे बॉलिंग ट्रॅक वरती आहे. स्ट्रायकर साठी खेळतोय तो अभि. रिवर्स फटका क्षेत्र हे चेंडू खाली येतोय. नशिबाने इथे चेंडू उचली घेतली. चेंडू फरार झाला 4 धाब्यांसाठी. या येतोय चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलक जोडलं गेलं ते संघाचं 26 आकड्यावरती. इथे लेग बायच्या स्वरूपात एक धाव षटक क्रमांक 2 संपुष्टात आदरणीय सुनीलदादा मोने आणि तसेच त्यांच्या समित रविदादा मोने तसेच नंदुदादा लोंगले आपण व्यासपीठावरती स्थान पाहायचं विनंती असेल. मनसे चषक 2026 पर्व पहिले आयोजित साने इलेव्हन संघ बारणे यांच्या सहकर्षी स्वागत असलेल्या मॅचेस मध्ये सुनीलदादा मोने रवींद्रदादा मोने आणि तसेच नंदुदादा लोंगले आपण व्यासपीठावरती स्थान पाहायचं विनंती असेल. निश्चित आणि 2 षटकांचा खेळ संपला. 12 चेंडूचा खेळ संपला. आतापर्यंत मैदानात धावपलकडे धावा आल्या त्या कडप संघाच्या. टोटल
27 27 आकड्यावरती 27 तिसरं षटक वन ट्रॅक वरती येतोय उमरोली संघाचा भावेश येतो बॉलिंग ट्रॅक वरती वन ट्रॅक वरती येतोय पाहायला गेलं तर भावेश वन ट्रॅक वरती स्ट्रायकिंग साठी घेतोय अभि आणि नॉन स्ट्राईक साठी जयेश यावेळी सुबैर चेंडू अवंतर दाबेने धाव फलक जोडला जात पहिला चेंडू अवंतर दाबेने फेकी करतोय गोलंदाज भावेश पाहायला गेलं तर धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतील 28 या आकड्यावरती आहे फटका फसला इथे क्षेत्रश्रीचा चुकी करताना दिसला मैदानामध्ये इथे एकदा मिळते दुसरी धावसाठी अभि ट्राय करतोय इथे जीवनदान भेटलं यावेळी मैदानात अभिला आणि या संधीचं सोनं करेल का यावेळी अभि मैदानामध्ये या एका धाबेने धावफलक जाऊन पोहोचताय ते कडाप संघाचं 29 या आकड्यावरती आहे आता नवीन बॅटर अजूनही एकही बॉल खेळला नाहीये म्हणजे जयेश सेकंड साठी खेळतो जयेश त्याच्या समेत सलामीचा फलंदाज अभि वन ट्रॅक वरती आहे भावेश धाव फलकावरती धावा आल्या त्या 29 पुढचा चेंडू भावेशचा जयेश साठी देखना स्ट्रोक लाजवा फटका यावेळी फेकून दिला चेंडू जातोय सीमा पार येतोय 7 धाब्यांसाठी येतोय षटकार या 7 धाब्याने इथे धाव फलक जोडलं गेलं ते टोटल 35 रन्स या षटकाराने धाबा आल्या त्या कडा संघाच्या पाहायला गेला आतापर्यंत धावफलक धाबा आल्या तर 35 पुढचा चेंडू भावेशचा आतापर्यंत 2 चेंडूची फेकी झाली आहे तिसरं षटक मैदानात पुन्हा एकदा दिशा दाखवली इथे क्षेत्र जज करतोय यावेळी काही चुकी नाहीये परतावं लागतंय जयेशला बॅक टू पवेलियन दोन बॅटर मैदानात दाखल होतोय साहिल पाहायला गेलं तर जयेशला परतावा लागला षटकारानंतर ओळखलं गेलं ते भावेशने आणि परतावा लागला यावेळी जयेशला आणि जयची जागा भरवण्यासाठी नवीन बॅटर मैदानात दाखल सामने होते सुरुवात पुढचा चेंडू भावेशचा देखना स्ट्रोक लावाच्या बेटामध्ये यावेळी इथे उंचावरती चेंडू गेलाय काही चुकी नाहीये परतावं लागतंय पुन्हा एकदा बॅक टू पवेलियन यावेळी साहिल होते सुरुवात पाहायला गेलं तर धापलकर धावा आल्या टोटल आतापर्यंत पाहायला गेलं 35 या आकड्यावरती बॅक टू बॅक 2 विकेट आले ते म्हणजेच खडाव संघाचे साहिल नंतर जयेश पाहायला गेला तर जयेश साहिलची जागा नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय मनीष जातोय
आतापर्यंत पाहायला गेलं तर टोटल 4 चेंडूंची फेकी झाली आहे. पुढचा चेंडू बसेल भावेशचा स्ट्रायकिंग साठी खेळतो यावेळी मनीष आणि त्याच्या समीर सालमीचा बॅटर अभि देवगरे. यावेळी फटका सजला. यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला. यावेळी शॉर्ट मिड ऑनला. यावेळी इथे दोन धावेने धावफलक जोडलं गेले. संघाचं टोटल पाहायला गेला तर 37 रन 37 या आकड्यावरती आहे. पुढचा चेंडू यावेळी मनीष साठी असेल. यावेळी चांगला फटका क्षेत्र जज करतोय. काही चुकी नाही. परतावा लागतोय. बॅक टू पवेलियन मनीष. षटक क्रमांक 3 संपुष्ट. 18 चेंडूचा खेळ संपला. 18 चेंडू नंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. टोटल पाहायला गेला तर 37 या आकड्यावरती. नवीन बॅटर दर्शन मैदानात दाखल झाला. यावेळी पाहायला गेला तर मनीषची जागा बनवण्यासाठी आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ मैदानात बाकी असेल. ट्रॅक वरती भावेश लोंगले बॉलिंग ट्रॅक वरती येतो. पाहायला गेलं तर मॅच मध्ये पाहायला गेला पुढचा चेंडू बसेल. यावेळी भावेश येतो पण ट्रॅक वरती स्ट्रायकिंग साठी घेतोय अभि. त्याच्या समय जोडला गेलाय. यावेळी दिशा दाखवली चेंडूला. क्षेत्र चेंडू खाली येतो. यावेळी चेंडू फरार. 4 धावेसाठी. त्या 4 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले संघाचं 41-41. चांगला फटका. यावेळी फटका सजोरा मिड विकेटला. यावेळी इथे एकदा मिळतं दुसरी धावसाठी मैदान प्रयत्न. यावेळी विकेटचं पतन. OUT आउट. सलामीचा बॅटर तंबूच्या आश्रयामध्ये. विकी नवीन बॅटर मात्र अभिची जागा भरण्यासाठी जातोय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. टोटल 42 रन्स. विक्रांत जातोय मैदानात. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. 42 रन्स. चांगला फटका. यावेळी फटका सजोरा एक्स्ट्रा कव्हर. इथे एक धाव मिळते. दुसरी धावसाठी यावेळी मैदान प्रयत्न. एक धाव. एका धावेने इथे धावफलक जोडलं जाईल. यावेळी इथे धावसंख्या जाऊन पोहोचते टोटल 43 रन्स. स्ट्रायकिंग साठी खेळतो यावेळी दर्शन. अजूनही 3 चेंडूचा खेळ मैदानात बाकी असेल पाहायला गेलं तर.
यावेळी स्वैर चेंडू अवंतर धाव मिळली जाते. टीमला रिव्ह्यू नाहीये. ओके, चेक करायचे. डिसिजन वाईट आहे. ओके, स्वैर चेंडू पे अवंतर धाव. अवंतर धाव्याने इथे धावफलक जोडली जाईल या बेली संघाची. टोटल 44. सामन्याला होते इथून सुरुवात मॅच मध्ये. यावेळी इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. यावेळी निर्धाव चेंडू सांगता झाली. यावेळी फेकण्यास योग्य. यावेळी उंचावरती जातोय चेंडू. यावेळी चेंडू जातोय 6 धाब्यांसाठी. येतोय षटकार. पाहिलं गेलं धावफलकावरती धावा आल्या टोटल 50. यावेळी फटका इथे लॉप करण्याचा प्रयत्न. इथे कबरचं क्षेत्र चेंडू खाली. इथे एक धाव मिळती. एका धाब्याने धावफलक जोडलं जाईल संघाचा. ते 51 येणारे 24 चेंडू आणि 52 52 या धाब्याची गरज असेल. येणारे 24 बॉल्स इंटू 52 रन्स टू विन इन उमरोली.
हॅलो. खरसुंडी संघाचा करणार आणि शिरोडी संघाचा करणार नाणेफेकसाठी यायचे. आता येणारे 24 balls to win to win 52 runs इन बिन इन उमरवली. येणारे 24 चेंडू 52 धावांची गरज असणार मैदानात. सलामीची जोडी मैदानात बंटी आणि शरद ही सलामी जोडी मैदानामध्ये जातीये. 24 चेंडू 52 धाब्यांची गरज आहे. खरसोंडी संघाचा करणार आणि शिरवडी संघाचा करणार नाणेफेकसाठी यायचे विनंती असेल. क्रॉस बॉक्स वर यायचे विनंती असेल आपणास. येणारे 24 चेंडू आहेत आणि आता 52 धाब्यांची गरज आहे. ट्रॅक वरती येतो पी षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती भावेश येतोय. सलामी जोडी बंटी आणि शरद सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती भावेश पी षटक साठी घेतो शरद. त्याच्या समेत जोडला गेलाय बंटी. सामना होतो इथून सुरुवात. पी षटक येणारा 24 चेंडू 52 धाब्यांचं लक्ष असताना तो आता कशा रीतीने 52 धावा पाडला करत असताना उमरोली संघ त्याच्या समेत जोडलाय. विरुद्ध अपेक्षा खेळतोय तो कडाव संघ. फर्स्ट इनिंगला 52 धावा चेस करायची यावेळी पाहायला गेला. बंटी येतोय नॉन स्ट्राईकला शरद. बॉल ट्रॅक वरती भावेश पी षटक. यावेळी पंचांचा इशारा येतोय नो चेंडू फ्री चेंडू असेल मोठी संधी आहे कारण की रन आउटच्या स्वरूपातच बॅटर आउट होऊ शकतो. इथे श्री गणेश झालाय नो. पुढचा चेंडू यावेळी यष्टी रक्षक चुकी करताना दिसला. चेंडू जाऊन पोहोचतोय 4 धावेसाठी. एक चेंडूची फेकी झाली. यष्टी रक्षक चुकी केली कल्पेशने आणि या 4 धावा त्या 4 धाब्याने ते धावफलक पुढे ढकलला. संघाचं धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती.
इथे मात्र 9 चेंडूची फेकी झाली. 9 प्लस षटकार. मॅच मध्ये पाहायला गेलं तर आतापर्यंत धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या 12 एक चेंडूची फेकी झाली आहे. धावफलक धावा आल्या त्या 12 आणि बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. चांगला फटका, यावेळी चांगला फटका क्षेत्र जज करतोय. इथे फ्री चेंडू आहे पाहायला गेलं तर खरसुंडी संघाच्या करता आणि शिरवली संघाच्या करता राहायचे नाणेफेकसाठी विनंती असेल. शिरवली संघाचा करता आणि खरसुंडी संघाच्या करता नाणेफेकसाठी यायचे. पुढचा चेंडू बसते चालवली जोडी मैदानात आहे बंटी आणि शरद. यावेळी जॉब केला चेंडू शॉर्ट मिड ऑनला ढकललाय. पुश केला इथे एक धाव दुसरी धाव मैदान प्रयत्न एक धावेने धावफलक जोडलं जाते संघाचा ते 14 या आकड्यावरती. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 14 पाहायला गेलं तर आणि बॉलिंग ट्रॅक वरती भावेश भुईमळचा षटक आहे. यावेळी चांगला लाभ केला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला उडवला चेंडू थांबणार चेंडू परार 4 धाब्यांसाठी. आता म्हणूया तुमच्या हस्ते सन्मान चिन्ह द्यायचे पहिले दोन्ही खेळाडूंना. या 4 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचताय उमरोली संघाचा ते टोटल 18 या आकड्यावरती असेल. 4 चेंडू धाबा 18 चांगला समोर उडवला यावेळी चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी. या 4 धाब्याने धावफलक जोडलं गेलं संघाचं टोटल 22 या आकड्यावरती 22 रन्स. चांगला समोर उडवला यावेळी चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी. यावेळी चांगला फटका इथे क्षेत्र जज करतोय चेंडू 4 धाब्यांसाठी जातोय. नाणेफेक जिंकली आहे. खरसोंडी आणि आमंत्रित केले फलंदाजासाठी यावेळी शिरबली संघाला. जेव्हा मॅच मध्ये यावेळी आता इथे भावेश थोडासा खराब ठरला गोलंदाजीतून. धाव फलकावरती धावा आल्या त्या टोटल पाहायला गेला तर प्रकाश सर 26. सामन्याला होता इथून सुरुवात पाहायला गेला. सामन्याला होता इथून सुरुवात बॉलिंग ट्रॅक वरती येतो विक्रांत. सफलकर धावा आल्यात 26. फेकना स्ट्रोक समोर उडवलाय चेंडू जाऊन पोहोचतोय पाहायला गेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून सलामी ठोकत आकाशाला गवसलेला षटका 7 धाब्यांसाठी षटका. विक्रांत सफलकर धावा आल्यात. या 7 धाब्याने धावफलक प्रकाश जाऊन पोहोचतोय. आता पाहायला गेलं 32-32. देखना शोक विषयमध्ये फटका सजवला क्षेत्र चेंडू खाली येतोय. इथे चेंडू यावेळी नशिबाने येतात 4 धावा. या 4 धावेने इथे धाव फलक ढकलला पुढे
आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 36 या आकड्यावरती 36. पुढचा चेंडू स्ट्रायकिंग साठी घेतोय, पाहायला गेला चांगला फटका यावेळी पाहायला जातो मैदानामध्ये. निश्चितच इथे एक धाव मिळतीये. दुसरी धावसाठी पुन्हा एकदा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट, एक चोरटी धाव मैदानामध्ये. धावसंख्या टोटल 2 धावांच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचत आहे ते 38 रन्स 38 या आकड्यावरती आहे. आतापर्यंत 3 चेंडूची फेकी झाली आहे. 52 धावांचा पाठलाग करत असताना उमरोली संघ यावेळी पुन्हा एकदा मिड ऑनला फटका सजवला, इथे एक धाव मिळतीये. इथे 2 धावा कंप्लीट, यावेळी 2 धावा कंप्लीट, 2 धावांच्या मदतीने इथे धावफलक पुढे ढकललं संघाचं. धावसंख्या जाऊन पोहोचते यावेळी 40 या आकड्यावरती. अजूनही 12 धाब्यांची गरज असेल मैदानात. उमरोली संघाला 4 चेंडूची फेकी झाली आहे. 1 ट्रॅक वरती विक्रांत त्यावेळी स्वतःच्या फॉल मध्ये अडकतो. यावेळी मैदानामध्ये चांगले इफेक्ट लावताना विक्रांत आता शेवटचा चेंडू असेल धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्या 40. अजूनही 12 धाब्यांची गरज आहे मैदानात पाहायला गेलं तर. देखना स्ट्रोक, यावेळी लाजवाब फटका, या फटक्याने फेकून दिला, चेंडू जाऊन पोहोचला सीमा पार. 7 धाबांसाठी षटकार. अजून येणारे 12 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. साठी गेलो शरद, त्याच्या समोर सालाबाई जोडी अजूनही मैदानात दाखल आहे. शरद आणि बंटी. येणारे 12 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. यावेळी दिशा दाखवले, क्षेत्र चेंडू खाली येतो, एक धाव कंप्लीट होते. आता येणारे 11 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. चांगला फटका, यावेळी मॅच फिनिश करायला विजयाच्या घरात जातो यावेळी उमरोली संघ. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय बंटी. त्या मॅचचा शिल्पकार मॅचचा किताब जातोय बंटी याला. तीन विकेट आणि 10 रन खर्च केल्या आणि 8 चेंडू मध्ये 27 धावा केल्या. तो उमरोली संघाचा ठरतोय.